नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत फक्त एवढे एकच आयताकृती कापडाचा रियूज आणि खूप सुंदर अशी आपण एक स्लिंग बॅग बघणार आहोत, जी की तुम्ही स्वतःही वापरू शकता, बनवून पुढे विक्री पण करू शकता आणि कमी कापडामध्ये बनवून तयार होते। बघा, खूप कमी कपडा लागतो यासाठी। आणि त्याचबरोबर मी इथे मध्यभागी ना फॉर्म शीट वापरत आहे। तुमच्याकडे जर फॉर्म शीट अवेलेबल नसेल तर तुम्ही अशी गव्हाची, तांदळाची, एमटीची राईस बॅग असते ना, ती वापरली तरी पण चालेल। याच्या पण ज्या बॅगी असतील ना, त्या खूप टिकाऊ मजबूत बनतात। तर माझ्याकडे होतं अवेलेबल म्हणून मी इथे फॉर्म शीट घेतलंय। तर चला जास्त वेळ न घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करू। व्हिडिओ युजफुल वाटला, आवडला तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्यानंतर हाईपचे जे पॉईंट असतात ना, ते पण देत चला। आणि नवीन असेल तर आपल्या वर्षा फॅशन चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा। तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला। तर या कापडाची रुंदी घेतलेली आहे बघा मी इथे 7.5 इंच आणि लांबी घेतलेली आहे 18 इंच। ठीक आहे, तर 18 बाय 7.5 इंचाचा आपल्याला एक आयताकृती पीस लागणार आहे। मध्यभागी फॉर्म शीट, सर्वात खाली अस्तरसाठी एक कपडा ठेवून घेतलेला आणि यावरती आपल्याला तिरपे टिपा मारून फिल्ड करायचं आहे। आणि इकडनं बघा, मला फॉर्म शीट कमी पडत होतं तर मी इथे बरोबर अशा पद्धतीने एक जोड पण देऊन घेतलेला आहे। तुम्हाला पण जर फॉर्म शीट म्हणा राईस बॅग कमी पडत असेल तर तुम्ही असं जोड देऊ शकता आणि फिल्ड केल्यानंतर ते बरोबर सारखं होत असतं। तर इथे जोड आहे तर मी इथे 2 टाचण्या आहेत त्या लावून घेत आहे बघा या पद्धतीने। आता आपण यावरती तिरप्या टिपा मारून क्विल्टिंग करून घेऊ। आणि फॉर्म शीटमुळे काय होतं, एक क्विल्टिंगची डिझाईन पण दिसून येते आणि खूप छान दिसते ती। तर याच पद्धतीने मी तिरप्या टिपा मारून घेत आहे। तुम्ही आडव्या उभ्या पण मारून घेतल्या तरी पण चालेल, काहीच हरकत नाही। ठीक आहे, आणि मध्ये येणारी टाचणी पण तुम्ही इथे काढून घ्यायची आहे जिथे आपला जॉईंट आहे तिथे। आता त्यानंतर परत आपल्याला अशी पण तिरप्या टिपा आहेत त्या देऊन घ्यायच्या, म्हणजे एक चेक्सची डिझाईन आहे ना, ती तयार होते बॅगवरती आणि खूप छान लुक येतो आपल्या स्लिंग बॅगचा यामुळे पण। आता मी ना जे मेन फॅब्रिक होतं ना ते कॉटनचं होतं, त्यामुळे ते परफेक्ट मापात घेतलं होतं। मग त्यापेक्षा जेवढं एक्स्ट्राचं फॅब्रिक असेल ना, फॉर्म शीट आणि अस्तर, ते आपल्याला चारी बाजूने आता टिप मारून झालं की मग कट करून टाकायचं आहे। आता थोडंसं अर्धा इंचाचा आपला फरक पडू शकतो बघा, क्विल्टिंग झाल्याच्या नंतर जे आपलं मेन मेजरमेंट होतं त्यामध्ये अर्धा इंच कमी होऊ शकतं। ठीक आहे, आता क्विल्टिंग करून झाल्याच्या नंतर लांबीनुसार आपल्याला इकडनं 2 इंचावरती एक मार्क करून घ्यायचा आहे बघा। तर इथे एक लाईन पण ड्रॉ करते। इथे आपल्याला झिप अटॅच करायची, तर 2 झिप लागणार आहे आपल्याला ह्या बॅगसाठी 7.5 इंच रुंदीच्या। तर मी इथे 2 झिप आहेत त्या अगोदर कट करून घेत आहे। वरची आपण नंतर लावू, अगोदर जी मार्किंग केलेली आहे ना ती झिप आपल्याला स्टिच करून घ्यायची आहे। तर हिचं माप पण सांगते अगोदर रुंदीचं। तर बघा 7 इंचच राहिलेलं आहे, जे की आपण 7.5 घेतलं होतं क्विल्टिंगच्या अगोदर, आणि लांबी 17.5 इंच राहिलेली आहे, जी की आपण 18 इंच घेतली होती। ठीक आहे, आता जिथं 2 इंच मार्क केलं होतं तिथे आपल्याला ही झिप आहे ती अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायची आहे। आणि याच्यावरती आपल्याला दाबटीप पण देऊन घ्यायची आहे। आणि फिनिशिंगसाठी इथे आपण डबल दाबटीप पण देऊन घेणार आहोत। आणि वरती जो कट केलेला 2 इंचचा पार्ट होता तो पण आपल्याला झिपच्या दुसऱ्या साईडने स्टिच करून घ्यायचा आणि यावरती पण आपल्याला डबल दाबटीप देऊन घ्यायची आहे। ठीक आहे, तर ह्या झिपवरती पण मी डबल दाबटीप देऊन घेतली। आता त्यानंतर मी इथे 5 नंबरची झिप घेतली, तर रनर पण 5 नंबरचंच घ्यायचं आणि या पद्धतीने रनर वळून घ्यायचा। आता ह्या पॉकेटला आपण अस्तर नंतर लावू, त्या अगोदर आपल्याला बेल्ट स्टिच करून घ्यायचा आहे। त्यानंतर मैत्रिणींनो, बेल्टसाठी मी इथे परत हाच कॉटनचा कपडा घेतलेला आहे। हा डबलमध्ये घडी करून ठेवलेला आहे, तरी तुम्हाला याचं माप सांगते। तर 26ची घडी आहे, म्हणजे 26 दुने 52 इंच लांबीचा आपण इथे बेल्ट घेतलेला आहे। आणि याची रुंदी घेतलेली आहे बघा 4 इंच। आणि इकडनं बघा मी असं तो फोल्ड करून ठेवलेला होता, म्हणजे ठीक आहे तुम्हाला कळण्यासाठी। आता त्यानंतर आपल्याला याचा जो बेल्ट आहे तो या पद्धतीने स्टिच करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे मैत्रिणींनो, आपण हा जो बेल्ट आहे तो स्टिच करून घेतलेला आहे बघा या पद्धतीने। आता हा लावायचं कसं ते सांगते। तर इकडनं एक बोट सोडून इथे आपल्याला हा जो बेल्ट आहे तो अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचा आहे। आणि दुसरा पण आपल्याला इकडनं एक बोट सोडून इथे आपल्याला दुसरी साईड स्टिच करून घ्यायची आहे बघा या पद्धतीने। म्हणजे एक बोट म्हणजे साधारणतः अर्धा इंच अंतर दोन्ही साईडला सुटेल अशा पद्धतीने आपल्याला हा बेल्ट स्टिच करून घ्यायचा आहे। तर बघा या पद्धतीने आपण हा जो बेल्ट आहे तो स्टिच करून घेत आहोत।
अगदी स्टेप बाय स्टेप दाखवत आहे मैत्रिणींनो. आता त्यानंतर हा बेल्ट आपला स्टिचिंगमध्ये येऊ नये म्हणून तो आपल्याला सिक्युअर करून घ्यायचा आहे आणि नंतर ही झिप आहे ती स्टिच करायची आहे. पण त्या अगोदर आपल्याला वरच्या पॉकेटला अस्तर लावायचं आहे ना, तर त्याचं माप काढून घेऊ आपण, म्हणजे अस्तर कुठपर्यंत लावायचं आहे त्याचं. तर बघा मी असा कपडा फोल्ड केला लांबीनुसार. तर ही घडी येते आपली 8.5ची, तर आपण 9 इंच घेऊ अस्तरची लांबी आणि 7 इंच रुंदी आहे तर तिथे 7.5 घेऊ, म्हणजे अर्धा इंच वाढव घेतलेलं आहे मी अस्तर. का तर ते आपल्याला बॉटमच्या साईडने फोल्ड करता यावं आणि रुंदीच्या साईडने वाढव झालेलं ते आपण नंतर कट करू. आता बघा झिप जशी ठेवली ना, झिपच्या रॉंग साईडने आपल्याला हे जे अस्तर आहे ते ठेवून घ्यायचं आहे. परत एकदा दाखवते बघा, झिपची जी रॉंग साईड आहे ना त्यावरतून आपल्याला हे जे अस्तरचा कपडा आहे तो ठेवून स्टिच करून घ्यायचा आहे. म्हणजे पलटी मारल्याच्या नंतर आपली झिप पण फिनिशिंगसहित स्टिच होते आणि वरती जे झिपर पॉकेट बनवलं आहे त्याला पण आपलं अस्तर सोबतच लागलं जातं बघा या पद्धतीने. आता इकडनं आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे बघा, ठीक आहे, या पद्धतीने. आणि त्यानंतर आपल्याला हे जे अस्तर आहे ते ॲज इट इज तीनही बाजूने स्टिच करायचं आहे. तर मी ते बॉटमचं जे अस्तरचं आहे ना ते किती फोल्ड करायचं त्याची मार्किंग करून घेतली आणि आतल्या साईडने ते अंदाजे आपण एक टाचणी लावून घेऊ म्हणजे स्टिच करण्यापर्यंत. नंतर तर ते आपण डबल फोल्ड करणार आहोत. तर अगोदर कडेच्या साईडने स्टिच करू आणि बॉटमला इथे आपण डबल फोल्ड करून हे जे अस्तर आहे ते आपण स्टिच करून घेऊ, ठीक आहे. तर या पद्धतीने आपण वरच्या साईडने हे अस्तर आहे पॉकेटचं ते लावलेलं आहे. तुम्ही अशीच एक पॉकेट तिकडच्या साईडने पण करून घेऊ शकता जर तुम्हाला 3 पॉकेट पाहिजे असेल तर. आता हे पॉकेटला अस्तर आहे ते आपलं लावून झालेलं आहे. आता त्यानंतर आपल्याला हा बेल्ट स्टिचिंगमध्ये येऊ नये म्हणून सिक्युअर करून घ्यायचा आहे. तर मी ते टाचणी लावून घेत आहे, म्हणजे 2-3 टाचण्या लावले मी, कारण की बेल्ट परत तो टाचणी निघाली तर स्टिचिंगमध्ये येऊ शकतो म्हणून सिक्युअर करून घेतलेला आहे बघा या पद्धतीने. आता त्यानंतर ही झिपचा दुसरा भाग आहे तो आपल्याला अशा पद्धतीने टर्न करायचा आणि इकडनं पण हा झिपचा दुसरा पार्ट स्टिच करून घ्यायचा आहे. त्यानंतर ही झिप आपल्याला ओपन करून घ्यायची आणि इकडनं पण आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे बघा या पद्धतीने, ठीक आहे. म्हणजे अगदी प्रॉपर आणि फिनिशिंगसहित आपली ही झिप आहे ती स्टिच होते आणि इकडनं पण आपण डबल दाबटीप देऊन घेऊया, ठीक आहे. आता मी डबल दाबटीप देऊन घेतलेली आहे बघा आणि थोडंसं कपडा जास्त दिसतोय तर तो मी कट केला. आता त्यानंतर आपल्याला इकडनं पण रनर वळून घ्यायचं आहे. तर ज्या डायरेक्शननी वरच्या पॉकेटचं रनर वळलं होतं ना त्याच डायरेक्शननी हे मेन पॉकेटचं पण रनर आपल्याला वळून घ्यायचं आहे, म्हणजे 2 इंची झिप एकाच बाजूने ओपन आणि एकाच बाजूने क्लोज झाली पाहिजे. रनर वळून घेतलं, एक्स्ट्राची झिप कट करून घ्यायची आणि ही बॅग आपल्याला रॉंग साईडला टर्न करून घ्यायची आहे, ठीक आहे. या पद्धतीने रॉंग साईडला टर्न केली. आता या दोनही कडा आहेत ते आपल्याला स्टिच करून घ्यायचे आहेत. झिप बरोबर सेंटरला पकडायची आणि दोन्ही कडा आपल्याला स्टिच करून घ्यायचे आहेत आणि थोडंफार मागे पुढे एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करूया आणि त्यानंतर ह्या दोन्ही कडेने मी पायपिंग पण करून घेणार आहे, ठीक आहे. तर चला पायपिंग पण करून घेते आणि दाखवते तुम्हाला. त्यानंतर मी या दोन्ही कडेने ना 9-9च्या कापडाने एक पायपिंग करून घेतली, म्हणजे थ्रेड वगैरे दिसणारा पार्ट आपला कवर झाला. आता ही झिप ओपन करू आणि ही बॅग राईट साईडला आपण टर्न करून घेऊ आणि टर्न करताना व्यवस्थित जपून टर्न करा, कारण की आपण इथे बेल्टला टाचणे लावलेले आहेत तर त्या बोटामध्ये घुसू शकतात. तर काळजीपूर्वकच पलटी मारून घ्यायची आहे ही बॅग या पद्धतीने. आता या टाचणे लावलेले पण आपण काढून टाकू. तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला एक छोटंसं लाईक करत चला, कमेंट पण करत चला, कारण की तुमच्या कमेंट वाचूनच माझा काम करण्याचा उत्साह वाढतो. कारण की व्हिडिओ बनवण्यासाठी प्रचंड मेहनत असते, कष्ट असते, वेळ पण खूप लागतो. तर प्लीज लाईक करत चला, कमेंट पण करत चला आणि तुम्ही व्हिडिओ कोणत्या गावातून शहरातून बघताना ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगत जा, म्हणजे मलाही कळेल माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचत आहे. तर चला आता मी तुम्हाला याच्यामध्ये मोबाईल पण ठेवून दाखवते. तर मैत्रिणींनो, तुमचा अँड्रॉइड मोबाईल याच्यामध्ये आरामात बसणार आहे बघा. मी तुम्हाला वरतून पण ठेवून दाखवले तरी 2 बोट आपली जागा शिल्लक राहते. इकडून पण एक बोट आणि वरच्या पॉकेटमध्ये तुम्ही काही कॅश वगैरे ठेवू शकता बघा. एवढे मोठ्या साईजची आपली जी स्लिंग बॅग आहे ती बनवून तयार झालेली आहे. तर मैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला आपली आजची ही आयडिया ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ यूजफुल वाटला असेल, आवडला असेल तर प्लीज 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 व्हिडिओला जाता जाता लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन नवीन यूजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय. बाय बाय. तर 6 इंचाची रुंदी आहे आणि उंची आहे बघा 8 ते 8.25 इंच, 8.25 बाय 6 इंच.